भाजी मी ओळखते ही भाजी पातरडीची पण म्हणते त्या भाजीला. त्याला खायचं माहिती त्याची पण चांगली चव. मस्त भाजी लागते चवीला येते. पण ही कशाची आळाची पाने आहेत काय? म्हणजे आपण याची भाजी बनवणं तर वडी बनव पण जे आपल्या घरातले गावरान आहे. ही मी पहिल्यांदाच बघितली भाजी. भाजी बनवते त्याची. आणि हे कुरडूची भाजी. पन्नासची दोन. म्हणजे नदी आपलं डॅमचे मासे ना ते. डॅमचे कोणते डॅमचे मासे ते? वलोन डॅमचे मासे. चावायचं आम्हाला. कसं आहे वाटा? 500 रुपये तुम्हाला इथं. म्हणजे ती आपली इथं 12 महिने असतात नाही का? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आले आहे लोणावळ्याला. तर लोणावळ्यामध्ये मी खेकडं आणि गावठी भाजी बघण्याकरता आलेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. फिरण्याकरता पण हे ठिकाण चांगलं आहे. लोणावळ्यामध्ये फिरण्याचं तर भरपूर पॉईंट आहे तिथं बघण्याकरता. आणि बुशी डॅम तर फेमसच आहे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला आम्ही आलो आहे लोणावळा स्टेशनला. तर आता आपण इथून उतरून खाली बाजारामध्ये जाणार आहे. आता इथं हे खेकडे येते. आजी खेकडे घेऊन बसलेले आहे. कधी आणले होते आजी घरून तुम्ही खेकडे? केवढ्याला वाटा आहे? 500 रुपयाला एक का? किती खेकडे आहे त्याच्यामध्ये? 6. आपल्याला आता पलीकडे जायचंय थोडंसं. हे सगळे रानभाज्या मिळतील आपल्याला इकडे. या हे करटुले केवढ्याला वाटा आहे? 100चे 5 आहे. कधी आले होते तुम्ही सकाळी? किती वाजता? अजून आहे यावाला अजून आहे. ही कशाची आळाची पाने आहेत काय? म्हणजे आपण याची भाजी बनवणं तर वडी बनव पण जे आपल्या घरातले गावरान आहे. केवढ्याला कधी ही मावशी? 20 रुपये. 20 रुपये. 50च्या 3. घेते मी घेते. आणि हे काय आहे? ही मी पहिल्यांदाच बघितली भाजी. भाजी बनवते त्याची. आणि हे कुरडूची भाजी. फोटो बघ. हे काय आहे? काय म्हणते त्याला? मशरूम आहे का? हे आणि हे फणसाचे बिया ना? त्याचा कसा वाटा आहे? 20 रुपये. ही भाजी चैताची ना? मग मोठ्याल का? आणि ही पाने वेगळीच आहे. तू रुकाल आहे झाडावरचा. हा रुकाल काय म्हणते त्याला? रुकाल. वड्याची पाने. हा होय. तुम्ही पण लोणावळ्याला आले तर भाजी घ्यायला इकडे या मार्केटला. कसं आहे वाटा? 50ची 2 आहे. म्हणजे पूर्ण लाईनशीर आपल्याला भाजी भेटते आपल्याला इथं लोणावळा बाजारात. ही भाजी मी ओळखते. ही भाजी पातरडीची पण म्हणते त्या भाजीला. त्याला खायचं माहिती त्याची पण चांगली चव. मस्त
मस्त भाजी लागते चवीला याची पण मी रेसिपी बनवणार आहे आपल्या चॅनलवर एकदा. हा तुळाई कुळाईची भाजी का? ही भाजी कशी बनवते तो? मी पहिल्यांदा बघितली, म्हणजे मी अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर पण नाही आहे आणि मी पहिल्यांदाच बघते. कशी बनवते? कांद्याच्या पातळीने बनवतात. हा का? डाळ बीळ टाकून. हा होय. काय फायदा आहे काय आयुर्वेदिक म्हणजे शरीराला? कसं असेल बरं एवढं मला माहिती नाही ना, पण फायदा असेल शरीराला काहीतरी. हे सगळं जे आहे आयुर्वेदिक हे एकदम बिना केमिकलचं आहे, एकदम ऑर्गॅनिक, एकदम मस्त भाज्या मिळतात हा का. पण लोणावळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पण भरपूर भाज्या भेटतात आणि पावसाळ्यामध्ये पण भेटतात. पण पावसाळ्यात सिजनेबल भाज्या लोणावळ्यामध्ये भरपूर भेटतील तुम्हाला. आपल्याला खेकडं बघण्याकरता त्या बाजारात ना आतमध्ये जायचं, भाजी मार्केटमध्ये. कसा आहे लोणावळ्याचा बाजार? बाजार आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्त शेअर करा. लोणावळ्याचा म्हणजे नदी आपलं डॅमचे मासे ना ते. डॅमचे कोणते डॅमचे मासे ते? वलोंड डॅमचे मासे. ते कोणता मासा आहे हा? हा का? काय म्हणजे त्याला? खवले. पैसे आहेत का? खवले आहेत आणि बारीक आंबळ्याचे काय? आंबळ्याचे आहेत का? बारीक मोठं पाटी. अच्छा, म्हणजे पाटीच म्हणतात ना त्याला? चावायचा आम्हाला. कसा आहे वाटा? हां, 500 रुपये. तुम्हाला इथं म्हणजे ती आपली इथं 12 महिने असतात नाही का, खेकडं मासं डॅमचं विकायला. तर असं नाही आता पावसाळा चालू आहे म्हणून तुम्हाला फक्त खेकडंच भेटते आपली इथं. हां, 500 रुपयाला वाटा. काही एक हा? किती खेकडे आहेत त्याच्यामध्ये? 4-5 आहेत का? 7-7 आहेत ना. इकडे पण मासे, इकडे पण अंड्यावर मोठे मासे, खवून मासे. आणि काय म्हणते त्याला? आंबळ्या आहेत ना या. आणि आजी आहेत. तुम्ही कधी आले तर आजींचं पण येत जा खेकडं घ्यायला का. कसं आहे वाटा आजी? 500 रुपये वाटा. संपले का तुमची खेकडे सगळे? भरून आणलं होतं सगळं? भरून आणलं होतं का? एवढं वजन जमतं का तुम्हाला घ्यायला? हा का? कुठून आले तुम्ही? जवळूनच येतं ना. तुम्ही वजन कसं आणलं आजी एवढं मोठं? हा, रिक्षाने आणते. हा ना. मी ना खेकडं तर नाही घेणार आहे मी, पण मी काय तुम्हाला पैसे देते. नाही ठेवा आहे तुमच्याकरता असं. हां, खेकडं नाही घेतलेली, पण यातलं दिलं आहे मी माझ्या खुशीने तुम्हाला. हे चहा प्या, नाश्ता करा. तर जाऊ का मग? शनिवारी, रविवारी आणि बुधवारी जास्त मासे येतात ना इथं. वांबी पण असतात ना नदीच्या म्हणजे डॅमच्या वांबी बिंबी. तुम्हाला गावठी मासे भरपूर भेटतील इथे. शुक्रवारची पण असतात. तुम्ही रात्री धरले का सगळे? चला येऊ का? इथं माशांचं मार्केटचं बघितलं म्हणजे नदीचे मासे, समुद्राचे तर मिळतातच आहे, पण इथं नदीचे सगळे मासे मिळतात म्हणजे. पण इथं त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांच्या हिशोबाने वांबी पण असतात. पण आता पाऊसच इतका आहे ना, भरपूर पाऊस आहे, त्याच्यामुळे त्यांना जसे मासे भेटतील तसे ते इथं विकायला येतात. 20-50 याची आपल्या चॅनलवरती रेसिपी नाही आहे, मी घेते आज बनवते. कशी आहे याची रेसिपी तुम्हाला टाकत. मोठी द्या ना थोडीशी. ही का? एकदम छोट्या वड्या होते ना. किती वाजता आले होते तुम्ही लोक? 8 वाजता. आता जाणार घरी. 3 का 20ला किती म्हणजे? 20ला 50च्या 3 50 करा. एक अजून एक टाका ना मग तुमच्या मला. एवढ्या नाही येत. द्या, पहिल्यांदाच बनवते मी. मला सांगितलं मी याची एक भाजीची गड्डी घेतली, कुरडूची ना. कुरडूची तुम्ही पण वेळ काढून जरी आले ना मार्केटमध्ये पण घेत जा भाज्या. पण असे जे घरी असे घेऊन घरची भाजी इथं राहण्याची घेऊन विकतात त्यांच्याकरता अवश्य एकदा तरी गड्डी
जात जा. झाडं पण येतं इथं विकायला, म्हणजे आपल्या भाजी मार्केटलाच बाजूला. हे कशाचं झाड आहे हो? सांगू ना. बघा तुम्ही सांगा ना. अनंत झाड़ है. हाँ? अनंत का झाड़ है. अनंत का हाँ, वाइट फूल आता है, बहुत खुशबू आता है. इसमें हे कितने काय पेड़ आहे? 220 की है. हां 220 रुपयाचं. आणि हे जास्वंद की है. जास्वंद. हे तुळस. तुलस पे 40 रुपये. तुळशीमध्ये पण येतं वेगवेगळ्या क्वालिटी आहे ना. वेगळी वेगळी है. राम तुलस है, कृष्णा तुलस है. हां ना. आपण खेकडे तर काही घेतली नाही. मावशींना थोडंसं थंडी बिंडी आहे, तर थोडंसं चहा प्यायला पाहिजे. चहा